नमस्कार मंडळी, भक्तियोगी यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. पाहता पाहता गणेशोत्सव संपून पितृपक्षसुद्धा सुरू झाला आहे. भाद्रपद कृष्ण पक्षातील पौर्णिमेपासून भाद्रपद महिन्याच्या अमावस्येपर्यंत 16 दिवसांच्या पितृपक्षात केले जाणारे श्राद्ध हा आपला सनातन परंपरेचा एक भाग आहे. परंतु हा पितृपक्ष साजरा करण्याची परंपरा केव्हापासून सुरू झाली तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग मी सांगते तुम्हाला. महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये भीष्म पितामह आणि युधिष्ठिर यांच्यातील श्राद्धाविषयी सविस्तर चर्चा आहे. महाभारत काळात श्राद्धाचा पहिला दिवस अत्री मुनींनी महर्षी निमी यांना दिला होता. हे ऐकून निमी ऋषींनी आपल्या मुलाचे श्राद्ध केले. याशिवाय महाभारताच्या युद्धानंतर श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून पांडवांनी आपल्या मृत नातेवाईकांचे श्राद्ध सोमवती अमावस्येच्या दिवशी करायचे होते, जेणेकरून त्यांना मोक्ष मिळावा. पण त्यांच्या हयातीत सोमवती अमावस्या कधीच आली नाही. त्यामुळे संतापलेल्या युधिष्ठिराने सोमवती अमावस्येला शाप दिला की यापुढे सोमवती अमावस्या वर्षातून एकदाच येईल. इतकेच नाही तर याआधी त्रेतायुगात सीतेने सुद्धा दशरथाला पिंडदान दिल्याची कथाही प्रसिद्ध आहे. परंतु पितृपक्षाची सुरुवात ही महारथी कर्णाच्या जीवनाशी संबंधित आहे. असे मानले जाते की कर्णाच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात पोहोचला तेव्हा त्याला खाण्यासाठी सोने आणि दागिने देण्यात आले. कर्णाला अन्नाऐवजी सोने का दिले जात आहे हे समजले नाही. तेव्हा देवराज इंद्राला अशी वागणूक का दिली असा प्रश्न केला. तेव्हा इंद्रदेवाने त्याला सांगितले की त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त सोन्याचे दान केलेले आहे, कधीही अन्न किंवा पाणी दान केलेले नाही. इतकेच नाही तर त्यांनी आपल्या पूर्वजांचे तर्पण आणि पिंडही दान केलेले नाहीत. हे ऐकून कर्णाने सांगितले की त्यांनी त्याच्या पूर्वजांबद्दल काहीही माहिती नाही, म्हणून त्याने तर्पण आणि पिंडदान कधीच केले नाही. हे ऐकून इंद्राने कर्णाला आपली चूक सुधारण्याची एक संधी दिली आणि त्याला 16 दिवसांसाठी पृथ्वीवर परत पाठवले. पृथ्वीवर आल्यावर कर्णाने भक्तिभावाने आपल्या पितरांचे श्राद्ध केले आणि अन्न, पाणी आणि वस्त्र दान केले. असे केल्यावर कर्णाला मुक्ती आणि समाधान मिळाले. पितरांना मोक्ष आणि समाधान दोन्ही मिळावे म्हणून हे 16 दिवस पृथ्वीवर पितृपक्ष म्हणून साजरे केले जाऊ लागले आहेत, असे मानले जाते. श्राद्ध केल्याने मोक्षप्राप्ती होते तर पिंडदान व तर्पण केल्याचे समाधान मिळते. असे मानले जाते की वडिलोपार्जित सर्व वैभवानंतरही पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे पितर तहानलेले राहतात. त्यामुळे काळे तीळ मिसळलेले पाणी अर्पण केल्याने पितरांना विशेष समाधान वाटते. तुम्हाला आम्ही सांगितलेली माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.